पहिलं हेडिंग टाका आल्मंड आईज. आल्मंड आईज. ठीक आहे. आता आल्मंड आईज ह्या वर्ड मध्येच आल्मंड आईज म्हणजे काय नावामध्येच आहे. ठीक आहे. तर आल्मंड आईज कशा असतात की जेणेकरून जसं तुमचा आल्मंडचा म्हणजेच बदामाच्या आकारासारखा तुमचा शेप असतो. ओळखायला काही अवघड नाहीये. इनर कॉर्नर कसा असतो, इनर कॉर्नर एकदम थिन किंवा एकदम जवळ असतो नोजच्या आणि मिडल हा थोडासा फुगरट असतो आणि आउटर हा काय असतो परत निमुळता असतो. ठीक आहे. हा तुमचा इनर कॉर्नर, मिडल झाला तुमचा फुगीर आणि आउटर कॉर्नर झाला काय झाला निमुळता. ठीक आहे. हा झाले तुमचे आल्मंड आईज. ठीक आहे. आल्मंड आईज हे आपल्या मेकअपच्या ह्याच्यासाठी बेस्ट आईज आहेत. ठीक आहे. म्हणजे बेस्ट शेप कसा म्हणतो ओव्हल फेस शेप मेकअप साठी बेस्ट आहे, तसं आल्मंड आईज आपल्याला मेकअप साठी किंवा आपल्याला क्रिएटिव्ह आय मेकअप ज्यावेळेस बनवायचा असतो त्याच्यासाठी आल्मंड आईज काय असतात बेस्ट असतात. हे जो कॉर्नर असतो ह्याला कोणता कॉर्नर म्हणतात, इनर कॉर्नर. ठीक आहे. इनर कॉर्नर. हे झालं तुमचं मिडल. ठीक आहे. आणि हे झालं तुमचं आउटर. ठीक आहे. परमनंट नाही, प्रॉमिनंट. ठीक आहे. प्रॉमिनंट आईज कसे ओळखायचे की ज्या आईज मध्ये पापण्या तुमच्या कशा असतात एकदम दाट असतात. इनर कॉर्नर टू आउटर कॉर्नर एक लेवल डोळा असतो आणि हा डोळा नेहमी ब्रॉडनेस असतो, ब्रॉड असतो. ठीक आहे. आपण एखाद्याची आईज म्हणतो ना सुजल्यासारखे, ते वाले त्याला म्हणायचं प्रॉमिनंट आईज. ह्यांच्या कशा असतात लॅशेस, लॅशेस जाडसर असतात. दुसरं पूर्ण डोळा हा कसा असतो ब्रॉड म्हणजे एकदम फुगल्यासारखा दिसतो. त्याच्यानंतर क्रीज एरिया आउटर टू इनर टू आउटर कसा असतो ब्रॉडच असतो. क्रीज इनर टू आउटर सेम. ह्या आईच्या लॅश लाईन वर अप्पर लॅश लाईन वर थिक आयलाइनर लावू शकता. कारण की थिक आयलाइनर का लावायचं, कारण की तुमचा जो क्रीज आहे, जो क्रीज बेस आहे, हा जो भाग असतो ना तुमचा, इकडे बघा डोळ्यांचा हा जो भाग असतो ना त्याला म्हणायचं क्रीज, त्याला म्हणतात क्रीज बेस. हा क्रीज बेस तुमचा कसा असतो फुगरट भाग असतो. जर तुम्ही आत्ता डोळे झाकले तर तुम्हाला हा कसा दिसणार आहे नॉर्मल दिसणार आहे, पण ज्यावेळेस तुम्ही आईज ओपन करता तर हा भाग पूर्णपणे तुमचा वरती गेलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर क्लीन लायनर लावलं त्याला नॉर्मल क्लीन लायनर म्हणजे पतलं लायनर, पतलं लायनर जर लावलं तर तुम्हाला शो होणार आहे का, दिसणार आहे का. तुम्ही त्याला कुठलं लायनर लावलं पाहिजे, थिक लायनर. इनर टू आउटर पर्यंत काय पाहिजे, थिक आयलाइनर. ठीक आहे. इनर टू आउटर थिक आयलाइनर. इनर टू आउटर थिक लायनर. ओके, समजतंय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही 2 कलर ब्लेंड आउट करू शकता, 3 कलर घेऊ शकता, इनर मध्ये वेगळा घेऊ शकता, आउटर मध्ये घेऊ शकता, कारण की तुम्हाला ह्या आईज मध्ये स्पेस आहे. म्हणजे ब्लेंडिंग करण्यासाठी खूप सारा स्पेस आहे. तुम्हाला ब्लेंडिंगला खूप सारी जागा भेटते. ह्याच्यामध्ये 2 कलर मध्ये तुम्ही खेळू शकता, 2 कलर मिक्स करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये 3 कलर पण मिक्स करू शकता. म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही कलरफुल आईज ह्या आईज शेप मध्ये किंवा आईज टाईप मध्ये तुम्ही कलरफुल मेकअप करू शकता. आउटर कॉर्नर जो असतो ना बघा, इथे नॉर्मल इनर कॉर्नर कसा असतो, कमी स्पेस असतो. इनर कॉर्नर, इनर कॉर्नर लिहून घ्या. इनर कॉर्नर कमी स्पेस,
स्पेस कसा कमी. ठीक आहे. सेकंड आउटर कॉर्नर, फेसच्या बाजूने कसा आहे, खाली कसा आहे, झुकलेला सारखा आहे, स्लाइड झाल्यासारखा. म्हणजे हा जो भाग असतो ना तुमचा, हा पूर्णपणे क्लोज. इथे खाली तुमच्या ह्या बोनला असा खाली कसा असतो, झुकलेला असतो. आणि इनर कॉर्नर मध्ये पण स्पेस खूप कमी असतो. त्याला कोणते आईज म्हणतात, ड्रुपी आईज. ठीक आहे. अशा वेळी तुम्ही हा आईजला स्मोकी आईज करू शकता, ब्राऊन ब्लॅक स्मोकी आईज करू शकता, सिंगल कलरफुल आय मेकअप करू शकता. कलर सिंगल कुठलाही कलर घेऊन तुम्ही आय मेकअप करू शकता. सेकंड, ह्याच्यामध्ये थिक लायनर आणि विंग लायनर लावू शकता. थिक लायनर किंवा विंग लायनर लावू शकता. ज्यावेळेस तुम्ही आयलिड बनवता ना, हा तुमचा इनर कॉर्नर, हा तुमचा आउटर कॉर्नर, इनर आउटर. ठीक आहे. हे जे मिडल राहतं तुमचं, ह्या मिडल मध्ये तुम्ही काय करू शकता, शिमर, ग्लिटर आणि पिगमेंट्स ऍड करू शकता. ठीक आहे. क्लोज सेट. क्लोज सेट म्हणजे खूप अगदी जवळच. त्याची डेफिनेशन लिहा क्लोज सेट आईची. इनर कॉर्नर, जो तुमचा इनर कॉर्नर असतो, हा नाकाच्या उंचवट्यापासून, हा इनर कॉर्नर नाकाचा उंचवटा मीन्स ही जी काय ब्रिज ऑफ द नोज आहे आपलं, हे जे ब्रिज ऑफ द नोज आहे याला म्हणतात नाकाचा उंचवटा. ह्या नाकाच्या उंचवट्यापासून कसं असतं, जवळ असतं. म्हणजे हा जो हे जे अंतर आहे हे कसं आहे, कमी आहे, अगदी जवळ जवळ, त्याला म्हणायचं क्लोज सेट. आउटर कॉर्नरवर जास्त फोकस काय करणार तुम्ही, आउटर कॉर्नरवर जास्त फोकस करणं म्हणजे आउटर कॉर्नरला तुम्ही काय करसाल, डार्क कलर यूज करणार. आउटर कॉर्नर काय डार्क शेड काय करणार, ब्लेंड आउट जास्त करणार किंवा डिपॉझिट करणार. डार्क शेड लिहून घ्या. आउटर कॉर्नरवर जास्त फोकस करून डार्क शेड यूज करणार. बरोबर. आउटर कॉर्नर कसा आहे, डार्क, आणि इनर कॉर्नर कसा तुमचा, लाईट. बरोबर. लाईट शेड यूज करणार. ठीक आहे. आउटर कॉर्नर कसं असणार, डार्क, आणि इनर कॉर्नर कसं असतं, लाईट. ठीक आहे. तर लाईट शेड यूज केला तर लाईट शेड मध्ये हे जे काय आपलं टोक असतं ना इनर कॉर्नरचं, इथं असतं इनर डक्ट म्हणतात त्याला. ज्यावेळेस मी तुम्हाला फेशियल फीचर समजवेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की इनर डक्ट म्हणजे काय. तर ह्या इनर डक्ट मध्ये नेहमी काय करायला लागतं, आपल्याला हायलायटर यूज करावं लागतं. आता व्हाईट शेड आज म्हणजे काय, आता हे कसं होतं, आपल्या ब्रिज ऑफ द नोज पासून कसे होते, जवळ होते. तर आता हे काय असणार, इनर कॉर्नर तुमच्या नाकाच्या उंचवट्यापासून कसं असणार, लांब असणार. बरोबर. मग लिहा, इनर कॉर्नर नाकाच्या उंचवट्यापासून लांब असणे किंवा दूर असणे, याच आईजला किंवा याच डोळ्यांना काय म्हणतात, व्हाईट सेट आईज. आता याच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला अंतर काय करायला लागेल, कमी दाखवावं लागेल. बरोबर. पहिलं कसं होतं, क्लोज सेट मध्ये आपल्याला अंतर काय करायचं होतं, जास्त दाखवायचं होतं. म्हणजे डोळा छोटा आहे त्याला काय करायचं होतं, आपल्याला मोठा करायचं होतं. आता हा कसा आहे, डोळा दूर आहे किंवा लांब आहे, तर आपल्याला हे अंतर काय करायचंय, कमी करायचं. बरोबर. आधीच्याला लांब होतं, आता जवळ करायचं. तर जवळ करण्यासाठी आपल्याला ह्याला नेहमी इनर कॉर्नरला आपल्याला डार्क शेड यूज करावं लागतं. ठीक आहे. इनर कॉर्नर काय असणार, डार्क शेड यूज. आउटर लाईट शेड.